भेषज कल्पनेचं भस्ममधलं कासीस भस्म. तर त्याचं निर्माण कसं करायचं? सर्वात आधी कासीस घ्यायचं शुद्ध झालेलं, त्याचं निंबू स्वरसामध्ये मर्दन करायचं. मग त्यानंतर त्याची चक्रिका बनवून त्याला पूट द्यायचं. पूट हे पूट म्हणजे 7.7 केजीच्या 1 उपलास म्हणजे जे उपला असते ते एवढ्या वेटच्या यूज करायचं. सेकंड मेथड त्याची आहे की कासीस भस्म घ्यायचं, त्याला स्नुई पत्राच्या 7 भावना द्यायचं. लघुपूट द्यायची आणि भस्म तयार होते. भस्म हे लाल वर्णाचे तयार होते. त्याचा यूज कुठे होतो? तो श्वित्र, नेत्ररोग, विषग्न आहे, केशरंजन आहे, कफवात रोगहर आहे, मूत्रकृच्छात यूज होते, कंडू, पांडू, कृमिरोग, रजप्रवर्तक, बल्य, ज्वरग्न, प्लीहारोग आणि रक्तसंचलन म्हणून. त्याचं रस कषाय आहे, ते ग्राही गुणात्मक आहे आणि उष्ण आणि शीत गुणाचे वीर्याचे आहे. त्याचं अनुपान तर मधुमेन आहे, त्यानंतर बाकूची चूर्ण आणि त्रिफला क्वाथ. त्याची मात्रा 1/2 टू 2 रत्तीपर्यंत म्हणजे 62.5 ते 250 mg पर्यंत. नेक्स्ट त्याचं अनुपान तर ते रोगानुसार घ्यायचे. त्याची मात्रा सेवन ट्वाईस डेली आहे. कालमर्यादा त्याचं तर श्वित्रामध्ये 2 महिने लेप करून लावू शकतो. त्याच्या व्याधी आणि म्हणजे अशुद्ध अपक्व सेवनजन्य व्याधी आणि शांती उपाय दिलेले नाही आहे. त्यानंतर त्याचं रिसर्च अपडेट हे पांडुरोग म्हणजे ॲनेमियामध्ये झालेलं आहे.